मित्र हो, मागच्या तासाला आपण खेडेगावातलं वास्तव चित्रण आणि तिथलं परीक्षण, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे अशी एक म्हण आहे. लांबून फुशारक्या मारणारे भरपूर असतात आणि खोटं बोलून पुढच्या माणसाला फसवणारी भरपूर असतात. आणि म्हणून या ठिकाणी खेड्यातलं जीवन आणि शहरातलं जीवन यामध्ये फरक आहे, तो इथं त्याने सांगितला आहे. खेडे समजून घ्यायसाठी आय एस पास झालेले लोक पाठवतात. यासारखी गमतीची गोष्ट कुठली नाही असं जरी आपल्याला वाटत असलं तरीसुद्धा आय एस पास होणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते खेड्यातल्यापेक्षा शहरातल्या विद्यार्थ्यांचं किंवा जे काही उमेदवारांचं जास्त होतं त्यावेळेला. आणि कदाचित म्हणून या ज्ञानेश्वर मुळींनी काय केलं आहे तर खेड्यातलं प्रशिक्षण जे आहे ते खेड्यातलं प्रशिक्षण या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून खेड्यातलं जे प्रशिक्षण आहे ते खेड्यातलं प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवल्यानंतर हा अधिकारी कोणत्याही क्षणी कुठेही तो काय केला पाहिजे तर त्यानं काम केलं पाहिजे, हा एक उद्देश यामधला असावा. ग्रामीण भागातील जनतेचं जीवन पाहता यावं, त्याच्या समस्याचं आकलन व्हावं, त्याच्या जीवनातल्या दररोज झगड्याचं थोडंफार प्रत्यक्ष दर्शन या प्रशासकांना व्हावं, ही ग्रामीण प्रशिक्षणामागची कल्पना या ठिकाणी त्यांनी सांगितली. मित्र हो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की 2-3 आठवड्यानं हे खेडं या प्रशिक्षणार्थीच्या लक्षात येणार आहेत. साधारणपणे एक गोष्ट मात्र आपल्याला दिसून येते की ते म्हणतातच या परीक्षेत पास होणाऱ्या खेड्यातल्या मुलामुलांचा अभाव का. आणि मग केवळ खेडं समजून उपयोगाचं नाही तर खेड्यातलं जनजीवन, त्यांची सुखदुःख जी आहेत ती समजली पाहिजे. ज्याचं मूळच खेड्यातलं असतं ना त्याला सगळ्या गोष्टी समजतात. खेड्यातला माणूस शहरात रमू शकतो पण शहरातला माणूस खेड्यात रमू शकत नाही, हे आत्ताच्या सध्याचं वास्तव आहे. आणि म्हणून मित्र हो, ज्ञानेश्वर मुळींनी सांगितलेली जे गोष्टी आहेत त्या की निव्वळ खेडं समजून उपयोगाचं नाही, केवळ खेडं समजून उपयोगाचं नाही तर त्या खेड्यातल्या मातीशी नाळ जुळली पाहिजे. अनेक ठिकाणी जे काही ज्याला आपण ग्राम स्वच्छता अभियान जे झालेत त्या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये काही खेडी मागं पडलीत. अचाट त्यांनी सेवा केली खेड्याची किंवा त्या पातळीवरती पुढं आणण्याचा प्रयत्न केला, पण ती खेडी का आली नाहीत किंवा ती गावं का आली नाहीत ग्राम स्वच्छता अभियानाच्या पातळीवरती. तर त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे की सगळा समाज त्यांनी एकत्र आणला नाही. आणि म्हणून कदाचित ती उणीव त्या परीक्षकांना दिसली आणि त्यामुळं कदाचित काय होतंय, अमक्या समाजाला नाही लक्ष दिलं तर काय होतं, अशा काही आविर्भावामध्ये हे गावचे कार्यकर्ते गेले आणि त्यामुळे त्यांचे नंबर हुकले. असंही काही ग्राम स्वच्छता अभियान झाले त्यामध्ये आपल्याला कोण येते. मी मगाशी सांगितलं होतं की ज्ञानेश्वर मुळेंच्या पासून मी बाजूला नाही अजून, की खेडं समजून घेत असताना खेड्यातल्या जातीपाती, खेड्यातल्या परंपरा, सण, रीतिरिवाज हे सगळं समजून घ्यावं लागतं. खेड्यातली पुरणपोळी, खेड्यातला ठेचा
हे सगळं इथं त्यांनी ज्ञानेश्वर मुळेंनी सांगितलेलं नाही. पण मी तुम्हाला हे सगळं का सांगतो, आज ठेचा आपल्याला पॅकिंगमध्ये मिळतो, पण किती दिवस झालं ते पॅक केलेलं आहे त्याच्यापेक्षा पाट्यावरती किंवा वरवंट्यावर किंवा त्याला आपण खलबत्यामध्ये कुटलेला जो असतो तो जो खरडा असतो तो वेगळा असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मित्र हो आपल्याला या इथं ज्ञानेश्वर मुळेंनी सांगायला सुरुवात केली आहे. आणि मग ज्ञानेश्वर मुळे जसं सांगत जातील तसं आपणच कुठं तर सांगतोय असं आपल्याला भास होत राहतो. आता मागच्या वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं की खेड्यातलं वास्तव्य म्हणजे या भावी अधिकाऱ्यांना थ्रिल आणि एक्साइटमेंट वाटणार होते. मग त्यांनी राहण्याची वगैरे व्यवस्था कुठं कुठं करायला सुरुवात केली, बंगले वगैरे बघायला सुरुवात केली होती. हे तुम्हाला मी सांगितलं आहे की काही लोक येतात. आता ॲग्रीचे विद्यार्थी माझ्या गावी येतात, तिथं मुलं आणि मुली रूम घेऊन राहतात. कुठल्या औरंगाबाद, नंदुरबार, नांदेडच्या मुली कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजला आलेल्या असतात आणि त्या मुलींना ते गाव एक दत्तक दिलेलं असतं. त्या गावात त्यांनी त्या गावच्या सगळ्या शेतीची परीक्षण करायचं असतं. त्या मुली एक तर त्या विद्यार्थिनी आहेत, खेडेगावामध्ये अशा मुली झाकपाक वागणाऱ्या येणं आणि त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेनं बघणारे कमी असतात. पण शेतकऱ्यांशी त्या मिळाल्या की मग आपोआप त्या शेतकऱ्यांना कळतं की ह्या मुली आहेत. मग ते शेतकरी आपोआप त्यांना प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देतात किंवा त्यांना काय नको काय ते बघतात. कारण ती आपल्या गावचे पाहुणे, माझ्या गावात तर ते होत होतं. माझ्या गावात आलेत ना तर मग माझ्या गावचे ते पाहुणेच. हे खेडेगावातलं नातं जे आहे, मातीशी नाळ जुळणं आहे, माती ज्याला आपण म्हणतो मातीशी नाळ जुळणे काय आहे ती ज्ञानेश्वर कोळीने इथं सांगितलं आहे मित्र. ज्ञानेश्वर कोळी एक ओळ सांगतात पण त्यातनं अनेक अर्थ मी जे तुम्हाला सांगत चाललोय ते सगळे भरून उरलेले आहेत. यामध्ये सगळंच सांगता येत नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मनात काय आहे ते कदाचित मी सांगतो यात हेच असावं आणि म्हणून मी ते सांगत जातो. आता एक तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की खेड्यापाड्यातली मुलं शिकावीत आणि उकरड्यातनं बाहेर पडावीत म्हणून हाडाचे काढे करून आई वडील नको तो रोजगार करून शेणघाण काढून मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की असे सगळे गुरुजन माझ्यासमोर उभा राहतात. त्यामध्ये फुले शाहू आंबेडकर आहेत, आगरकर आहेत, विठ्ठल रामजी शिंदे आहेत. इथंपर्यंत मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं. आता एक आहे मित्र हो, IAS अधिकारी होतो तो एका जातीतला नाही, एका पंथातला नाही, एका धर्मातला नाही, एका राज्यातला नाही, तर भारतातल्या सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या राज्यातून त्यांची निवड होते. राज्यातून म्हणजे काही ह्या राज्यातला त्या राज्यातला पाहिजे असं नाही, त्यांच्या मेरिटवरती त्यांची निवड होते. आणि मग हे जे आहेत मग कुठल्याही धर्मातला असेल कुठल्याही राज्यातला असेल आणि ती एकत्र येतात. खरं सांगू मित्र हो, ज्याने NSS कॅम्प केला ही आताची कॅम्प नव्हेत किंवा NCC कॅम्प जे असतं या कॅम्पमध्ये खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टी कळत असतात की नेमकं कॅम्प काय असतं आणि त्या कॅम्पमध्ये एकोपा काय असतो हाही कळतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की प्रत्येकाचं बोलणं, वागण्याच्या पद्धती, खाणं पिणं ह्या सगळ्यामधून काही शिकायला मिळतं असं त्यांनी सांगितलंय. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रदेशातून हे आलेले आहेत. आणि मग एक मात्र दिसतो की एकमेकापासून ते हजारो मैल लांब असतात. ते येताना आपली भाषा आणि संस्कृती घेऊन येतात, संस्कार घेऊन येतात. आणि म्हणून हे सगळं वेगळं असून सुद्धा ज्या ठिकाणी ते प्रशिक्षणाला येतात त्या ठिकाणी हे सगळं विसरलेले असतात, भेदभाव. आणि हम सब एक आहे या पद्धतीने ते तिथं वागत असतात. आणि मग कित्येक वर्ष ते एकमेकांना ओळखत नसतात, कोण कुठला काय माहीत नसतं आणि ते एकत्र आलेले असतात. एक आहे की
त्यांनी एक प्रसंग सांगितला की भारतीय जी काही परंपरा आहे भोजनाची, आणि मग ती भोजनाची परंपरा एकत्र सगळ्यांनी बसायचं आणि जेवायचं, आणि त्यानंतर काही समाजामध्ये भोजन करत असताना बाहेरच्या माणसांचा आवाज सुद्धा येता कामा नये असा आहे. म्हणजे काही धर्माने स्वतःला फार बंदिस्त करून घेतलेलं आहे. त्यावरती मी टीका टिप्पणी करायची का माझा प्रश्न येतच नाही मित्र हो. म्हणजे आजही आम्ही माणसात किती आहोत हा प्रश्न आहे. एकीकडं ज्या समाजामध्ये जे भोजन करताना बोललं जात नाही, त्याच समाजातले तरुण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सागर संगीतामध्ये जेवतात. ज्या वेळेला लग्न किंवा अनेक कार्यक्रम असतात त्यावेळेला संगीत चालू असतं ते चालतं, पण घरी जेवताना मात्र अजिबात बांगडीचा आवाज सुद्धा होऊ नये या पद्धतीनं. जग बदलत तसं ते बदलत नाहीत. त्यांचे नीतिनियम परंपरा त्या तशाच आहेत, ते त्यांनी त्या जपाव्यात. त्याच्याबद्दल माझं कुठलंही मत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की जगाप्रमाणे आपण आहार बदलला, पोशाख बदलला, जग किती जरी सुधारलं असलं तर भारत किती जरी सुधारला असला तर खेड्यातल्या परंपरा मात्र तशाच आहेत. माणसाची मनं मात्र सुधारलेली नाहीत हे आपल्याला इथं दिसून येतं. आणि मग एक चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये काय झालं, थोडीफार तोंड ओळख असलेले विद्यार्थी होते तिथं, म्हणजे त्यांचे प्रमुख होते. त्यात एक आहे की साधारणपणे एका मंत्र्याचा मुलगा असेल, दिल्लीला खासदार वगैरे जे खासदार दिल्लीला असतात, त्या खासदाराचा एक मुलगा त्या चर्चेमध्ये होता. ज्यांना आपल्या टायची गाठ बांधता येत नाही असे लोक ही विदेशी सेवेत यायला लागले तर आपल्या विदेशी सेवेत नीतीचे काय होणार हे न बोललेच बरे. मित्र हो, काही गोष्टी आजही बोलल्या जातात की ज्यांना रंजले आणि गांजले पण माहीत नाही, त्यांना गांजलेली माणसंच कळत नाहीत. असंच एका मित्रानं उदाहरण सांगितलं की शेतकऱ्यांबद्दल मला अजिबात आस्था वाटत नाही, किंवा आरक्षण ठेवलं हे आरक्षण नको आहे, अशा काहीतरी भामरटासारख्या गोष्टी तो बोलत राहतो कायमस्वरूपी. मित्र हो, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्यानं अनेक पावसाळे उन्हाळे गरिबीत काढलेले आहेत, तोरव्याच्या अन्नाची भ्रांत पडली आहे, त्या माणसाला जीवन कळत असतं. ज्याचा बाप श्रीमंत आहे त्या श्रीमंत बाप्पाच्या मुलग्याला कळणार नाही. आणि इथं तोच असा खासदाराचा मुलगा म्हणतो की ज्यांना टायची गाठ बांधता येत नाही त्यांनी विदेशी सेवेत येऊन का उपयोग आहे म्हणतो. आणि मग तो लेखक चौताळून उठतो, कारण हा खेड्यातला, याला टायची गाठ बांधता येत नाही. टायची गाठ बांधणं मित्र एवढं सोपं नाही, तुम्ही कधीही ट्राय करून बघा. टायला सरळ गाठ मारायच्या नाही, त्याला फिरवून आत ओवून घ्यायला लागते, आणि मग जे आपण शेवटचा भाग आहे तो आतमध्ये घालावा लागतो. टायची गाठ तेवढी सोपी नाही. जो सरावानं टाय बांधतो त्यालाच ती कळते. एव्हाना कधीतरी कोणाला तरी मागून आणलेला किंवा आपण नवीन आणला ब्लेझर आणि त्याची जर टायची जर गाठ मारायला लागलो तर ती सहजासहजी जमत नाही. आणि मग या ठिकाणी ते जे लेखक उत्तर देतात, ज्यांना खेडे कशाशी खायचं याची कल्पना नाही, असे जर लोक प्रशासकीय सेवेत येत असतील तर टाय बांधता येत नाही, ते विदेश सेवेत आले तर काय बिघडलं. टाय बांधणं ही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट आहे, पण खेडे कसे समजणार. मग इथं वादविवाद होतो, भरपूर वादविवाद होतो. लेखक सांगतात खरं तर पाण्यात पडल्यानंतर पोहता येतं एवढं त्या मंत्र्यांच्या मुलग्याला कळायला पाहिजे होतं. पण काही जणांना गरिबीच कळालेली नसते, आणि गरिबी न कळालेली माणसं मग ही अशी काहीतरी बडबडत जातात असं आम्हाला सुद्धा वाटत जाईल. आणि मग
ते म्हणतात की माझा नकळत रागाचा पारा वाढत गेला होता आणि टाय बांधण्याची खरी गरज किंवा टाय लोक का बांधतात किंवा काय गरज आहे का, हे सगळं महत्त्वाचं होतं इथं होतं. हां, आता विदेशी अधिकारी झाला म्हणून त्यानं ज्या दिवशी तो जॉईन होतो त्या दिवशीच त्या विदेशी अधिकाऱ्यासारखं राहिलं पाहिजे अशातला भाग नाही. काही काही लोक साधी राहणे आणि उच्च विचारसरणी बाळगणारे असतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्याचा आवाज का वाढतो हे आपण पुढच्या तासाला जरूर बघूया. पण एक गोष्ट मात्र लक्षात